एमपीएससीच्या अन्न व औषध प्रशासनाची औषध निरीक्षक गट ब पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द। परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस, लवकरच फेरपरीक्षा होणार। पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू। वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी 30 वर्षांची वयोमर्यादा रद्द करण्याची सरकारची घोषणा। मात्र इतर मागण्यांवर आंदोलक ठाम। आदित्य ठाकरे रायगड आणि रत्नागिरीच्या दौऱ्यावर। मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासच्या कामाची पाहणी करणार। लोटे एमआयडीसीतल्या समस्या जाणून घेणार। मुंबईत कंत्राटदार गजानन देवकातेंची आत्महत्या। बिल थकल्यानं वर्षभरापूर्वी कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहिलं होतं। बिलासाठी 10 वेळा चक्कर मारावी लागत असल्याचा पत्रात उल्लेख। इस्लामाबादमध्ये प्रसूतिगृहाला लागलेल्या आगीत 15 बाळांचा होरपळून मृत्यू। पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या हॉस्पिटलमध्ये आग लागली। सकाळी 7 वाजता लागलेल्या आगीचं कारण अज्ञात। रस्त्यावरील अर्धवट प्रसूती प्रकरणात बुलढाण्यातील रुग्णालय कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवली नाही। मेहकर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची कबुली। संवादाचा अभाव असल्याचं मान्य केलं। अमेरिकेनं व्हिसा देण्याची प्रक्रिया थांबवली। व्हिसासंबंधी सगळ्या दूतावासांना अमेरिकेकडून प्रशिक्षण सुरू। अर्जदारांना ईमेल करून मुलाखती थांबवल्याचं कळवलं। अभिनेत्री कृती सेनॉनचा वादग्रस्त जाहिरात हटवली। जाहिरातीवरून कृती ट्रोल। महिलेच्या अभिव्यक्तीवरून ट्रोल करणं थांबवा। राहुल गांधींची पोस्ट तर कंगना रनौतची टीका।